तर बाई मी राजस्थान चित्तोडगडमध्ये फिरायला आलो आहे आणि चित्तोडगड म्हटलं म्हणजे आपल्या डोक्यात येतं की राणी पद्मिनी तिने जे हजारो राण्यांबरोबर आगीमध्ये कुठून जीव दिलेला होता. तर सर्वात आधी तुम्ही जागा बघा. मी इथं 2 तास फिरलो आणि मला तरीही माहीत नाही पडलं की जोहर कुंड कोणतं आहे, जोहर कुठे केला होता. आणि मग नंतर मला हे माहीत पडलं की तेव्हा हे बघा हे जोहर कुंड आहे आणि गव्हर्नमेंटने इथं माती टाकून याला गार्डन बनवून दिलं आहे. म्हणजे खरंच सांगतो इथं कुठे दिसतंय तुम्हाला, इथं माती भरून दिलेली आहे. तर कसं काय समजेल कोणाला की जोहरकुंड इथं काही लोक नाश्ता करून गेले, तिथं ते पोस्टर लावलं, इथं छोटीशी पाटी लावून दिली. आता मला एक सांगा की माझ्याबरोबर जो 5 वर्षाचा मुलगा येईल त्याला मी कसं काय सांगू की हे जोहरकुंड इथं काय झालं होतं. त्याच्या डोक्यात तर हेच बसेल ना की हे गार्डन होतं असं. हां, तर गव्हर्नमेंटनी या गोष्टीचं थोडं लक्ष द्यायला पाहिजे की थोडं ऐतिहासिकपणे दाखवा. आणि दुसरी गोष्ट मी एक सांगतो की मुलांना आपण लिहिलेली गोष्ट कसं काय सांगू, त्यांना काहीतरी पोस्टर दाखवा, काहीतरी. तुम्ही फॉरेन म्युझियम्समध्ये फॉरेन्स जे आर्किओलॉजिकल साईट आहे तिथे गेलेत का, तिथे पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली असते. आणि मला एक सांगायचं आहे की आपला जो धर्म संकटात येतो तो या गोष्टी आपण का लक्षात नाही घेत, मला हे सांगा. हां, कुठे म्हणजे फक्त इलेक्शनसाठीच धर्म खतऱ्यात येतो आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि म्हणता की आपण आपला इतिहास विसरत चाललो आहे. तुम्ही आपला जो इतिहास इथं उपस्थित आहे त्यालाच व्यवस्थित प्रस्तुत नाही करत आहे तर काय आपण सांगायला पाहिजे त्या गोष्टीमध्ये.